आयुर्वेदिक फूड सप्लिमेंट अँड मेडिसिन। सावनेर तालुक्यातील पाटण सावंगी गावात पीडित भोजराज जगन्नाथ भुते यांच्या स्टेट बँकेच्या समोर व्हेरायटी कमर्शियल कलेक्शन या नावाचं मोठे दुकान असून ते सन 2016 पासून कपड्याचे दुकान सुरू आहे व त्या दुकानात 2 मुले व 6 मुली काम करत होते। पीडित भोजराज भुते यांना आपल्या दुकानाच्या स्टॉकमध्ये कमतरता दिसायला आली, त्यामुळे त्यांना दुकानात काम करणाऱ्या मुलं व मुलींवर शंका आली। दररोजप्रमाणे दुकानात काम करणारा हेमराज पटोळे यानं 23 ऑगस्ट 2024 रोजी सकाळी 9 वाजता दुकान उघडली व काही वेळानंतर सराटे नावाच्या व्यक्ती प्लास्टिक चटई घेण्याकरता दुकानात आली व चटई घेतली। हेमराज पटोळे यांनी चटईच्या बिल बनवण्याकरता काउंटरवर आला व पीडित भोजराज भुते यांनी चटईचा साईज मोठा असून चटई उघडून बघितल्यास त्यात त्यांना 2 साडी व 3 शर्ट दिसले, ज्याची किंमत 4,500 रुपयांच्या वर होती। पीडित भुते यांनी तत्काळ पोलिसांशी संपर्क केला व काही वेळाने हावरे मेजर हे दुकानात आले। त्यांनी हेमराज पटोळे यांच्याशी विचारपूस केल्यास हेमराज पटोळे यांनी आपली चोरी कबूल केली। हेमराज यांनी सांगितले की दुकानात काम करणारे अजून 7 नोकर कामगार या चोरीमध्ये समाविष्ट आहेत व पोलीस हावरे मेजर यांनी उरले 7 कामगारांना विचारपूस केल्यास तेही अशाच प्रमाणे चोरी करतात याची कबुली दिली। तरी पण चोरांना सूचनापत्र देऊन का बरं सोडण्यात आलं, असा प्रश्न भोजराज भुते यांनी पोलीस प्रशासनाला केलाय व तसेच पोलिसांचा चोरासोबत साठेगाठा असल्याचा आरोप भुते यांनी हावरे मेजरवर लावलाय। भोजराज भुते यांनी सांगितले की 8 ते 9 आरोपी, ज्यामध्ये 3 पुरुष व 6 महिला समाविष्ट आहेत, त्यांनी माझ्या 10 ते 15 लाखांचा माल लंपास केलाय। भोजराज भुते यांनी सांगितलं, जर मला पोलीस प्रशासनाकडून न्याय नाही मिळाला तर मी पोलीस प्रशासन कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्याची चेतावणी दिली आहे। नाव भोजराज जगन्नाथजी भुते आहे। माझं 8-9 वर्षापासून पाटण सावंगी स्टेट बँकेसमोर दुकान आहे। 23/8/24ला माझ्या दुकानात चोरी झाली। मी रंगेहात पकडलं, तेव्हाच मी पोलिसला तुरंत बोलावलं। पोलीस आली आणि आरोपीला रंगेहात पकडल्यानंतर आरोपीला विचारलं की तू येथे किती दिवसापासून चोरी करत आहे आणि किती लाखाची चोरी केली। तेव्हा आरोपीने सांगितले की मी येत्या 5-6 वर्षापासून चोरी करत आहे, 8-9 लाखाचा माल मी आजपर्यंत चोरलेला आहे। तेव्हा पोलिसने पुन्हा त्याला विचारले की तुझ्यासोबत कोण कोण आहे, तर त्यांनी पुन्हा 6 मुलींचे नावं पण सांगितले। एवढं सगळं बोलून माल घेऊन आणि आरोपीला घेऊन पोलीस चौकीत गेला। त्याच्यानंतर समोर काय झालं सर? आम्ही पोलीस चौकीत गेलो। मी तिथे त्यांना रिपोर्ट लिहिली, रिपोर्ट लिहायला सांगितली। रिपोर्टमध्ये मी जो माझा 8-9 लाख म्हणजे 10 ते 15 लाखाची जी चोरी झालेली आहे ते रिपोर्टमध्ये नमूद करा असं म्हटल्यावर हावरे पोलीस यांनी ते 10 ते 15 लाखाचा माल त्या रिपोर्टमध्ये नमूद करण्यास नकार दिला। म्हणे आपण हे नंतर पाहू। का बरं सर ते नाकारत होते? हे तर त्यांनाच माहीत, काय त्यांच्या मनात काय होतं काय नाही हे आपण आज सांगू नाही शकत। ते असं म्हणाले की हा पॉईंट आता याच्यात टाकू नका। त्यानंतर तुरंत जे आरोपीने नाव सांगितले होते, प्रिया उकंडे, मोना कावळे, साक्षी डफरे, ललिता सोनकुसळे, येशू बागडे व तिलक पठारिया यांना तुरंत बोलावले और जो माल घेणारा व्यक्ती होता याच्यासोबत विजय सराटे यांना तुरंत बोलावले आणि हे आलेसुद्धा व मॅडमच्या समोर आणि यांच्यासमोर आम्ही चोरी केली हे कबूल केले। यांनी ते कबूल केल्यानंतर मला म्हणाले की आता आम्ही तुम्हाला न्याय देऊ, तुम्ही सध्या चालले जा। त्यानंतर मी आलो, मला वाटलं की हे न्याय देईल। त्यानंतर यांनी आपली मला वापस व्हायच्या अगोदर मोकासे मॅडम जे चौकी इंचार्ज आहे आणि हावरे जो तपास अधिकारी बनला, त्यांनी मला कटाक्षानं सांगितलं की अशा मामल्यामध्ये काय होते आम्हाला माहीत आहे, अर्ध गाव आम्ही आरोपी बनू व यांचे जे घरवाले आणि परिवार आहे यांनासुद्धा आम्ही आरोपी बनू, एवढं मला आश्वासन दिलं। आता तुम्ही जा म्हणे, आम्ही सगळं का करायचं ते पाहतो म्हणे। त्याच्यानंतर सरकार त्यांनी काही कारवाई केली का आरोपींवर? आरोपीचा जो होता मुख्य आरोपी आपला हेमराज पटोळे यांना अरेस्ट केलं आणि त्यांचा रिमांड घेतो म्हणून त्यांना रिमांड घेतलं आहे त्यांना आणि त्यांना गुडफेतमध्ये घेऊन आरोपीने आम्हाला माहीत आहे जो माल यांनी म्हणजे गावात विकलेला आहे आणि आजूबाजूला विकलेला आहे ते एकट्या हेमराजने कमीत कमी 100च्या वर नावे सांगितली आहे, पण ते नावे यांनी गुप्त ठेवून फक्त आमच्यासमोर 7-8 व्यक्तीची नावे सांगितली
आणि म्हणाले की एवढीच नावे आहे, जेव्हा की 100च्या वर हेमराजजीने नाव सांगितलेले आहे. तपास अधिकाऱ्याने ते नाव बाजूला ठेवून जे नाव सांगितले त्यांच्या घरी गेले. त्यांना दळकळ दुकळ करून का तुम्ही माल विकत घेतला, तुम्हाला आरोपी बनवत आहे. तर त्या प्रत्येकाकडून त्यांनी रिश्वतमध्ये पैसे घेतलेले आहे आणि ते नाव बाजूला ठेवून मला न्यायापासून वंचित केलेले आहे त्यांनी. आपली काय प्रशासनकडून पोलीस विभागाकडून काय मागणी आहे? हां, माझी मागणी हेच आहे का जो चोरी गेलेला माल आहे, मला माहीत आहे 4-5 वर्षापासून हे चोरी करत आहे. त्यांनी जो माल विकला, माल तर मला मिळत नाही हे मला पक्कं माहीत आहे. ते त्याचा बहाणा देतात. माझी डिमांड एकच आहे का जो माल यांनी विकलेला आहे आणि कोणाकोणाला विकलेला आहे त्याला आरोपी करा. आणि या कामामध्ये ज्या घरच्या लोकांनी अजून काही लोकांनी जो सपोर्ट केलेला आहे त्यांना पण आरोपी करा, जो नियमात बसते. मला त्यांच्याकडून एकच अपेक्षा आहे. पण तपास अधिकाऱ्यानं याच्यावर काही हे नाही केले. यांनी नुसतं हेच सांगितलं मला की 2-2.5 महिने तपास चालणार आहे. 2-2.5 महिने तपास चालणार आहे आणि 10 ते 15 लाखाचा जो माल माझा गेलेला आहे तो आम्ही म्हणजे तपास करू व तुम्हाला न्याय देऊ. तेव्हा तपास अधिकारी हावरे यांनी मला न्याय दिला नाही. त्याच्यानंतर मी कंप्लेंट म्हणून चौकी इन्चार्जकडे गेलो. त्याच्यानंतर आम्ही सावनेरला गेलो. सावनेरला गेल्यानंतर आम्ही पहिल्या वेळेस जेव्हा गेलो सोमवारला, म्हणजे तारीख तर तेवढी नाही, पहिल्या वेळेस जेव्हा गेलो ठाणेदाराला आम्ही मिळालो. ठाणेदाराला आम्ही सगळी हकीकत सांगितली. तेव्हा ठाणेदार म्हणाला की हे प्रकरण मी माझ्या हातात घेतो आणि हेमराज पण मी मुख्य आरोपी आहे. आता नवीन कायद्यानुसार त्याचा रिमांड घेतो व त्याच्याकडून मी सगळं वधून घेतो की तू कोणाकोणाला माल विकलेला आहे व तुम्हाला आम्ही न्याय देतो. मी त्यांना हे सुद्धा म्हटलं की माझ्या दुकानाचा अजूनपर्यंत जायजा घेतला नाही, चोराला माझ्या दुकानात आणले नाही, ते माल कसे चोरून नेत होते हे प्रॅक्टिकलसुद्धा केलेलं नाही आणि माझं आजपर्यंत बयानसुद्धा घेतलेलं नाही. पण त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं, आम्ही वापस आलो. नंतर पुन्हा आम्ही 12 तारीखच होती कालची, 12 तारखेला पुन्हा मी माझे सहयोगी घेऊन गेलो. जे सोमवारला यांनी आश्वासन दिलं होतं 3 दिवसा पहिले, त्याच्यावर यांनी काहीच अंमल नाही केली, नुसता फ्लॅश मारला त्यांनी आणि आम्हाला वापस केलं. जेव्हा आम्ही काल गेलो आणि त्यांना काही प्रश्नाचा भडीमार केला, विचारलं, तेव्हा मग त्यांनी म्हटलं की मी हावरेला बोलावतो, आज तुमचं बयान घेतो आणि हा तपास मी चौकी इन्चार्ज मोकासे मॅडमकडे देतो आणि तुम्हाला पूर्णपणे न्याय देतो, असं त्यांनी काल आम्हाला कबूल केलेलं. शासनाकडून अगर कारवाई किंवा ही झाली नाही तर आपण समोर काय करणार? अगर शासनाकडून या अधिकाऱ्याकडून मला न्याय नाही मिळाला, माझ्यावर अन्याय जर झाला, तर माझं आखरी धोरण राहील या चौकीच्या म्हणजे पोलीस स्टेशनच्या पुढे धरणा उपोषण करणार मी. पारस मोबाईल ॲक्सेसरीज अँड इलेक्ट्रॉनिक्स, मोबाईल व TV रिपेरी, मोबाईल व सर्व डिश रिचार्ज. आमचा पत्ता 34/2/39 70 फूट रोड, न्यू पाच्छापेठ, सोलापूर. मोबाईल नंबर 77 44 99 66 58 आणि 95 45 46 84 73.